जय शिवराय. मी पांडुरंग कदम. काल आपण पाहिलं असेल मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक अमोल भाऊ फुने यांच्यावरती या ठिकाणी काल हल्ला करण्यात आला. रात्रीच्या वेळी त्यांना एकटं पाहून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. सर्वप्रथम हा हल्ला करणाऱ्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जर एखादा माणूस प्रामाणिकपणे समाजाचं काम करत असेल आणि मग असं काम करत असताना जर तुम्ही त्याला पैसे देऊन फोडू शकत नसाल, त्याला दमदाटी कडून या ठिकाणी तो जर माणूस फुटत नसेल तर त्यांच्यावरती अशा प्रकारचे जर हल्ले करत असाल तर या ठिकाणी तुमचा जाहीर शब्दामध्ये नाही तर तुमचा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी निषेध करायला पाहिजे. परंतु सध्या ही वेळ नाही. परंतु मला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं, जर एखादा माणूस प्रामाणिकपणे समाजाचं या ठिकाणी काम करत असेल आणि जर त्याला जर या ठिकाणी तुम्हाला थांबवता येत नसेल तर अशा प्रकारचे हल्ले करून जर या ठिकाणी तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला माहितीये मग आता हेच चाळे कोणते चाळे आहेत हे तुमच्या सगळ्यांना माहितीये. मला एक प्रॉपर शब्द या ठिकाणी त्यांच्यासाठी वापरावासा वाटतोय, परंतु माझे व्हिडिओ ऐकण्यासाठी 10 जण या ठिकाणी बसलेले असतात आणि त्यामुळे या ठिकाणी मला तो शब्द वापरायचा नाही. परंतु हे चाळे फक्त कोण करतं हे आपल्याला माहितीये आणि या महाराष्ट्रातील मी तमाम मराठा बांधवांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो, असे या प्रकारचे हल्ले करणारे लोक कोण आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि त्यामुळं या लोकांना त्यांची अवकात सुद्धा या ठिकाणी दाखवणं आपला एक मराठा भाऊ आणि मराठा बहीण म्हणून या ठिकाणी आपल्या प्रत्येकाचं या ठिकाणी कर्तव्य आहे. आणि त्यामुळं या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, अमोल भाऊ एक गरजवंत गोरगरिबाचं लेकरू आहे आणि या ठिकाणी पैशासाठी या ठिकाणी ते फुटत नाही, काही नाही. म्हणून अशा वेळेस जर या ठिकाणी त्यांच्यावरती दाबदडप सुद्धा करण्याचा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा आमचा भाऊ म्हणजे अमोल दादा या ठिकाणी कट्टर मराठा आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कोणत्याच गोष्टीला या ठिकाणी जुमानले नाहीत. म्हणून एक शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी कालची घटना आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेली आहे. दादांशी कालच रात्री बोलणं झालंय, म्हणजे दादांचे जे मित्र होते त्यांच्याशी या ठिकाणी बोलणं झालंय तर त्यांनी सर्वांनी सांगितलं की दादाची तब्येत आता सध्या स्थिर आहे. सकाळी दादांना बाईट सुद्धा या ठिकाणी दादांनी दिली आणि त्यांनी सांगितलंय की समाजाचं काम या ठिकाणी मी आतापर्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी करत आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा समाजाचं काम करण्यासाठी या ठिकाणी 1 इंच सुद्धा या ठिकाणी मागे हटणार नाही. ही भूमिका या ठिकाणी अमोल दादांनी मीडिया समोर या ठिकाणी सर्वांसमोर या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. म्हणून मला एवढं सांगायचंय, जर अमोल दादासारखं एखादं गोरगरिबाचं लेकरू समाजासाठी या ठिकाणी एवढं कट्टरपणे या ठिकाणी जर काम करत असेल तर आपल्या सर्वांची सुद्धा या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे. आमच्या अमोल दादाचा जो रक्ताचा प्रत्येक थेंब जे या ठिकाणी काल सांडला गेला त्या प्रत्येक थेंबाचा या ठिकाणी हिशेब आपल्या सर्वांना या ठिकाणी चुकता करावा लागणार आहे. तुम्ही पाहिलं असेल दादांना, अमोल दादांना समाजातील सर्व बांधवांनी या ठिकाणी त्यांची विचारपूस केली. सर्वजण या ठिकाणी दादांना मुद्दाम भेटण्यासाठी या ठिकाणी तिथं गेलेले आहेत. दादांना जे अमोल दादांना आपण सर्वांनी जे प्रेम दिलेलं आहे, आपण त्यांच्या पाठीमागे जसं या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळून या ठिकाणी हा लढा लढणं गरजेचं आहे. कारण हे याच प्रकारची कृती करणारे लोक कोण आहेत ह्या लोकांना या ठिकाणी आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि या लोकांना त्यांची अवकात दाखवणं या ठिकाणी गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वजण अमोल दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. त्याचबरोबर मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सुद्धा या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत. परंतु अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील तर आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे की आपण सर्वांची एकजूट, आता हीच ती वेळ आहे की आपल्या सर्व मराठा भावांना आणि बहिणींना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या सर्वांची एकजूट या ठिकाणी कायम शेवटपर्यंत या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी हे अशा प्रकारची जी होणारी कृत्य आहेत ही म्हणजे मानवतेला न शोभणारी कृत्य आहेत, परंतु या ठिकाणी ही लोक ही कृत्य करतायत. त्यांना त्यांचं काम करू द्यात. परंतु अमोल दादा असतील किंवा आमच्यासारखे सर्व मराठा बांधव असतील, आम्ही आतापर्यंत या ठिकाणी समाजाचं काम प्रामाणिकपणे करत होतो, आजही करत आहोत आणि यापुढे सुद्धा या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी समाजाचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी करत राहू. त्यासाठी भलेही या ठिकाणी असे हल्ले होऊ नये तर काही अशा हल्ल्या पिल्ल्यांना या ठिकाणी आम्ही मोजत नाही. आम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी समाजाचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी करत राहू. आपण सर्वजण पुन्हा एकदा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि अमोल दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहूयात. हीच एक छोटीशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.